सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील कामगार वसाहतीमधील क्वार्टर्सच्या दुरुस्ती व देखभाली संदर्भात प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केला जातोय। केंद्र प्रशासनाकडून इलेक्ट्रिशियन, कारपेंटर, रंगरंगोटी व इतर दुरुस्ती कामांसाठी लाखो रुपयांची टेंडर प्रक्रिया राबविली जात असताना प्रत्यक्षात कर्मचारी मात्र स्वतःच्या खिशातून खर्च करून क्वार्टर्सची दुरुस्ती करीत असल्याची संतप्त प्रतिक्रिया कामगारांमधून व्यक्त होत आहे। कामगार वसाहतीतील अनेक कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार एखाद्या कर्मचाऱ्याची रूम बदलण्यात आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला स्वतःच्या खर्चाने घराची रंगरंगोटी, कार्पेट बसविणे, दरवाजांची दुरुस्ती, कुलूप फिटिंगचे कामे करावी लागतात। इतकेच नव्हे तर वीज दुरुस्तीच्या छोट्या कामांसाठी देखील कर्मचाऱ्यांकडून 100 ते 200 रुपये आकारले जात असल्याचा आरोप करण्यात येतोय। विशेष म्हणजे दीपनगर वीज निर्मिती केंद्रामार्फत इलेक्ट्रिशियन, कारपेंटर व देखभाल कामांसाठी स्वतंत्र टेंडर काढण्यात येतात। या टेंडरची किंमत लाखो रुपयांमध्ये असल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात या सुविधा कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याने टेंडर प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होतोय। कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की केंद्रात अधिकृत इलेक्ट्रिशियन व देखभाल यंत्रणा उपलब्ध असतानाही क्वार्टरमधील किरकोळ दुरुस्तीसाठी बाहेरील कामगारांना बोलवावे लागते। त्यामुळे अधिकृत यंत्रणा नेमकी कार्यरत आहे का असा सवालही उपस्थित केला जातोय। दरम्यान कामगार वसाहतीतील रहिवाशांनी प्रशासनाने काढलेल्या टेंडरच्या कामांची प्रत्यक्ष पडताळणी करावी, तसेच संबंधित खर्चाचा लाभ कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मिळतो आहे का याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जाते। लाखो रुपयांची टेंडर प्रक्रिया आणि प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांकडून होणारा स्वखर्च यामध्ये मोठी तफावत असल्याचं चित्र समोर येत असल्याने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली। दीपनगर वीज निर्मिती केंद्र प्रशासनाकडून याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये, मात्र कामगारांमध्ये वाढत असलेल्या नाराजीमुळे हा विषय आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे। जागर जनस्थानसाठी सुमित निकम, भुसावळ।